Hello friends, welcome in Kagne Search English Guruji YouTube channel. Friends, subscribe, like and share the channel for more videos. Hello friends, today we are going to learn about the fifth poem of 11th class, Nose versus Eyes. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे अतिशय मनोरंजक अशा प्रकारची कविता आहे आणि विल्यम कोपर या नामांकित कवीने ही कविता लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये एक कोर्ट आहे. कोर्टामध्ये दोन वेगवेगळे पक्षकार आहेत आणि ते दोन्ही पक्षकार आपापली बाजू मांडतायत. इथे पक्षकार कोण आहेत बघूयात आपण या कवितेमध्ये. पक्षकार दोन कोण आहेत, निकाल कोणाच्या बाजूने लागतो, जज म्हणून न्यायाधीश म्हणून कोण आहेत आणि अतिशय उपहासात्मक अशा पद्धतीने ही कविता लिहिलेली आहे. चला तर बघूयात. नोज वर्सेस आईज, नाकाच्या विरोधात डोळे. इट ऑल्सो मॉक ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस in a humorous manner emphasizing upon the lack of empathy and common sense. न्यायव्यवस्थेच्या काही उपहासात्मक बाबतीमध्ये ही जी कविता आहे ती विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूयात आपण नोज व्हर्सेस आईज. या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. या कवितेमध्ये प्रत्येक जो स्टांजा दिलेला आहे, जे कडवं दिलेलं आहे, ते कडवं 4 ओळींचं कडवं आहे आणि या 4 ओळींच्या कडव्यामध्ये जो अलंकार वेगवेगळे वापरलेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक अशा प्रकारच्या या स्टांजामध्ये इथं राईम स्कीमही व्यवस्थित वापरलेला आहे. बघूयात विद्यार्थी मित्रांनो, काय नाक आणि डोळे यांचं भांडण कशा बाबतीमध्ये आहे, कोणत्या गोष्टीमध्ये आहे. लेट अस सी. Between nose and eyes a strange contest arose. The spectacles set by them unhappily wrong. The point in dispute was, as all the world knows, to which the said spectacles ought to belong. या पहिल्या 4 ओळींमध्ये आपल्याला इथं भांडण कुणाचं आहे मुळामध्ये सांगितलेलं आहे. नोज अँड आईज, नाक आणि डोळे यांचं भांडण आहे. यांच्यामध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. कंटेस्ट मीन्स स्पर्धा. कोणती स्पर्धा आहे? द स्पेक्टॅकल सेट देम अनहॅपीली रॉंग. आणि डोळा म्हणतो माझ्यावरती चष्मा लावला जातो, तर नाक म्हणतं माझ्यावरती तो चष्मा लावला जात असतो. आता चष्मा हा कुणाच्या मालकीचा, चष्मा हा कोणावरती लावला जातो. द पॉईंट इन डिस्प्यूट वॉज, आता या ठिकाणी मुळामध्ये भांडण अशा प्रकारचं सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण जगाला माहीत आहे. द ऑल वर्ल्ड नोज टू विच द सेड स्पेक्टॅकल ऑट टू बिलॉंग. चष्मा हा कुणाचा असतो, डोळ्याचा असतो की नाकाचा असतो. दोघांनीही या ठिकाणी वाद यांचा दोघांचा रंगलेला आहे. आता अतिशय मनोरंजकपणे इथं वाद रंगलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सो टंग वॉज द लॉयर and argue the cause with great deal of the skill and a wig full of learning, while Chief Baron ear sat to balance the laws, so fame for his talent in nicely discerning. Students, या ठिकाणी इथं वकील कोण झालेला आहे? वकील झालेला आहे जीभ. बघा, प्रत्येक शरीराच्या अवयवाला त्याचं इथं या ठिकाणी काम दिलेलं आहे. वकील जीभ झालेली आहे. ती जीभ काय म्हणते आहे? वादविवाद करते आहे, आर्ग्यू करते आहे. विथ अ ग्रेट डील ऑफ स्किल, कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीने वापर. व्हाईल चीफ बॅरॉन इयर सॅट द बॅलन्स लॉज. इथं जीभ काय म्हणते आहे की तो जो चष्मा आहे तो चष्मा कुणाच्या बाजूचा असावा, आपली बाजू ती पूर्णपणे मांडते आहे. ती नाकाच्या बाजूने ती आपलं मत मांडते आहे. आणि या ठिकाणी मग ॲडव्होकेट मत मांडत असताना जज कोण झालेला आहे? व्हाईल चीफ बॅरॉन मीन्स या ठिकाणी जस्टिस, न्यायाधीश.
न्यायाधीश कोण झालेला एक पॉवरफुल पर्सन इथं आपण म्हणूयात, शक्तिवान पर्सन म्हणजेच न्यायाधीश इथं म्हणूयात. तो बॅलन्स करतोय, कायद्याचं बॅलन्स करणार आहे, की दोन्ही बाजूंना समान ठेवून न्याय देणार आहे. सो फेम फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. आणि एक चांगल्या प्रकारचे डिसर्निंग मीन्स जजमेंट देणे, एक चांगल्या प्रकारचा न्यायनिवाडा देण्यासाठी या ठिकाणी समोर आलेले आहेत ते कान हे या ठिकाणी न्यायाधीश आहेत. In the third stanza, in behalf of the nose it will quickly appear, and your lordship, he said, will undoubtedly find that the nose has had a spectacle always in wear, which amounts to possession, time out of the mind. In behalf of the nose, नाकाच्या वतीने या ठिकाणी जीभ काय बोलायला लागलेली, स्पष्टपणे सांगितले, माय लॉर्ड्स आणि माननीय न्यायाधीश. तुम्ही जर स्पष्टपणे बघितलं तर चष्मा कोणावरती लागत असतो? नाक नेहमी चष्मा घालत असतं. नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल ऑलवेज इन वियर मीन्स परिधान करणे. विच अमाऊंट टू पोझेशन टाईम ऑफ द माइंड. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विच बिकम. अमाऊंट्स टू मीन्स या ठिकाणी बिकम. पोझेशन मीन्स मालकी हक्क असणे. माझ्या मते माननीय जज साहेब, माझ्या मते ह्या चष्म्याचा पूर्णपणे मालकीचा अधिकार हा नाकाचा आहे. नाक नेहमी चष्मा घालत असतो. बघा इथे एक उपहासात्मक अशा प्रकारचं आहे. जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीवरती अधिकार कोर्टात गाजविला जातो वकिलाच्या थ्रू, वकिलाच्या मार्फत. नेमकं नाक तेच करते या ठिकाणी बघा. आणि वकीलही कोणता लावलेला आहे? जीभ. ही वकील म्हणून या ठिकाणी काम करते. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल अप टू द कोर्ट युअर लॉर्डशिप observe they are made with the straddle as the ridge of the nose is, in short, designed to sit close to it just like a saddle. आणि आपली बाजू मांडत असताना जीभ या ठिकाणी काय म्हणत असते? माय लॉर्ड जज साहेब, जेव्हा जेव्हा चष्मा हा चेहऱ्यावरती सजविला जात असतो तेव्हा तेव्हा त्या चेहऱ्याच्या दोन्हीही बाजूने ज्या काड्या आहेत, स्ट्रॅडल, ह्या दोन्ही बाजूने ज्या काड्या आहेत त्या काड्या दोन्ही बाजूने जात असतात. आणि म्हणून ॲज वाईड ॲज रिज. आणि दोन्ही बाजूने, रिज मीन्स कडा, नाकाच्या दोन्हीही बाजूने जेव्हा ह्याच्या दांड्या जात असतात त्यावेळेस केवळ आणि केवळ जी सीट आहे, जे सॅडल आहे, जे खोगीर आहे, तो केवळ आणि केवळ नाकावरती बसत असतो चष्म्याचा. आणि नेमकी चेहऱ्याची ठेवण, नाकाची ठेवण ही केवळ आणि केवळ ही चष्म्यासाठी केलेली आहे. ही डिझाईन जी आहे ती चष्म्यासाठी केलेली आहे. एवढी बाजू व्यवस्थितपणे मांडत असताना जीभ जी काही आहे ती मांडत असते, अगदी व्यवस्थितपणे मांडत असते. याही व्यतिरिक्त काय म्हणते? अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. महाराज, न्यायाधीश महोदय, थोडासा जर आपण विचार केला तर इट्स अ केस दॅट हॅज हॅपन मे बी अगेन. थोडासा जर तुम्ही विचार केला तर ही केस होऊ शकत नाही कोणत्या गोष्टीची, दुसऱ्याच्या बाजूने होऊ शकत नाही. माझा जो अशील आहे, जे नाक आहे, त्या नाकाचा चष्मा आहे. दॅट द विसेज अँड काउंटरन्स हॅड नॉट अ नोज, प्रे हू वूड अँड हू कुड विअर द स्पेक्टॅकल देन. महाराज, या ठिकाणी माझी एक विनंती आहे, जीभ म्हणते. विसेज अँड काउंटनन्स याचा अर्थ या ठिकाणी चेहरा, फेस असा होतो. समजा महाराज, जर चेहऱ्यावरती नाक नसतं तर एक कल्पना करा, चष्मा तुम्ही कुठे घातला असता, कुठे ठेवला असता चष्मा. आणि म्हणून माझी एक विनंती आहे कोर्टाला की तो चष्म्याचा मालकी अधिकार जो आहे तो केवळ आणि केवळ नाकाचा अधिकार आहे. केवळ आणि केवळ नाकाला त्याचा अधिकार दिला पाहिजे. On the whole it appears, and my argument shows with the reasoning the court will never condemn. आणि माझी खात्री आहे कोर्ट जे काय नेव्हर कंडेम मीन्स या ठिकाणी नाकारणे. माझा हक्क जो आहे तो नाकारणार नाही. आणि चष्म्याचा मालकी हक्क जो आहे तो कोणाला देईल? सरळ सरळ नाकाला देईल, डोळ्याला नाही. चष्म्यावरती अधिकार डोळ्याचा नाही तर नाकाचा आहे. अँड दॅट द स्पेक्टॅकल प्लेनली were made for the nose and the nose was as plainly intended for them. ही बोलत असताना हा जो वकील आहे जीभ अतिशय स्ट्रॉंगली मेन्शन करते आहे, महाराज,
चष्मा हा नाकासाठी बनलेला आहे आणि नाक हे चष्म्यासाठी बनलेलं आहे. केवळ आणि केवळ हे होऊ शकतं. न्यायालय माझ्या मते न्यायालय हा माझा मुद्दा जो आहे अमान्य करू शकत नाही. देन शिफ्टिंग हिज साईड. As a lawyer knows how he pleaded again in behalf of eyes. But what were his argument a few people know. For the court didn't think they are equally wise. आणि त्यानंतर पुन्हा डोळे आपली बाजू मांडायला स्वतः येत असतात. डोळे स्पष्टपणे सांगत असतात की महाराज ही जी काही चष्म्याची जी ठेवण आहे ती जरी नाकावरती असली तरी ते केवळ आणि केवळ माझ्यासाठी बनवलेले आहे. परंतु हा जो आर्ग्युमेंट आहे, वादविवाद जो आहे तो कोर्टाने हा ऐकला नाही, कारण डोळ्याला ते मांडता आलं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याची गोष्ट असते त्याला जर ती मांडता आली नाही तर ती त्याची होऊ शकत नाही. दुसऱ्याचा अधिकार त्याच्यावरती होऊ शकत असतो. आणि म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, बोलणाऱ्या व्यक्तीचे चणे फुटाणे विकल्या जातात, न बोलणाऱ्या व्यक्तीचे गहूसुद्धा चांगल्या पद्धतीने विकल्या जात नाहीत, कारण त्याला ते मांडता येत नाही लोकांच्या समोर. आणि म्हणून या ठिकाणी डोळे जरी पुढे येऊन म्हणत असले की महाराज, अध्यक्ष महाराज, चष्मा हा केवळ माझ्यासाठी तयार झालेला आहे, परंतु ते कोर्टानं ऐकलं नाही, लोकांनाही ते मान्य झालं नाही, कारण त्याला त्याची बाजू मांडता आली नाही. लेट अस इन द लास्ट स्टांजा. शेवटच्या ओळीमध्ये न्यायनिवाडा लागत असतो. काय न्यायनिवाडा आहे आणि न्यायनिवाडा कोण देत असतं? कानं न्यायनिवाडा देत असतात. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव सॉलेम टोन, डिसिसिव्ह अँड क्लिअर विदाउट वन इफ or but, that whenever the nose put his spectacle on by daylight and candlelight, eyes should be shut. आणि या ठिकाणी न्यायनिवाडा लागला. माननीय न्यायाधीशांनी धीरगंभीर आवाजामध्ये हा जो काही न्यायनिवाडा आहे तो न्यायनिवाडा या ठिकाणी सगळ्यांची बाजू ऐकून घेतली, दोन्हीही बाजूची, आणि डिक्रीड केलं, म्हणजे ऑफिशियल ऑर्डर काढली. सोलेमनी मीन्स एक औपचारिकता जी काही आहे ती या ठिकाणी औपचारिक टोनमध्ये धीरगंभीर आवाजामध्ये की ऑर्डर, मी दोन्हीही बाजूचं जे काही मत आहे ते मी ऐकलेलं आहे. काही जणांचं फसवं असेल, काही जणांचं स्पष्ट असेल, पण मी दोन्ही बाजूंचं ऐकलेलं आहे आणि माझा या ठिकाणी स्पष्टपणे अशा प्रकारचा निकाल आहे. मी या ठिकाणी निकाल माझा दर्शवित आहे. काय निकाल आहे? दॅट वेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल ऑन. आणि जेव्हा नाक हे जे आहे ते चष्मा परिधान करेल, म्हणजे चष्मा हा नाकावरती चढवला जाईल, त्या वेळेला बाय द डे लाईट और कॅन्डल लाईट आय शूड बी शट. त्या वेळेला डोळे हे नेहमी बंद राहतील. म्हणून म्हणजे चष्मा जेव्हा नाकावरती चढवल्या जाईल त्यावेळेस डोळ्यांनी आपले स्वतःला बंद करून घ्यायचं. हा जो न्यायनिवाडा दिलेला या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडासा उपहासात्मक अशा प्रकारचा आहे, गमतीदार अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून कोर्टामध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा तुमचा वकील हा स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आणि वकिलाची जी बाजू ज्याची स्ट्रॉंग होईल त्या बाजूने, कारण त्या बाजूने न्यायनिवाडा जो आहे तो झुकत आहे. आपल्याला इथे न्यायनिवाड्याचं डोळे विरुद्ध नाक अशा पद्धतीने हा या ठिकाणी वादसंवाद रंगलेला होता आणि तो कोर्टामध्ये सुद्धा ती केस चालली आणि कोर्टाने अशा बाजूचा निकाल आपल्याला दिलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. अद्यापही आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.